आई झाल्यावर स्वप्न संपतात का? आई झालीस, आता घर आणि मूल हेच तुझं विश्व. इतकं कशाला करायचं? आराम कर. लोक काय म्हणतील? आजचा प्रश्न आहे, आई असल्यामुळे आपण स्वप्न बघायची थांबवायची का? जर तुम्ही वर्किंग मॉम असाल, जर तुमच्याकडे घर, नोकरी, जबाबदाऱ्या आणि त्यासोबत एक मोठं स्वप्न असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लक्षात ठेवा, आई म्हणजे फक्त जबाबदारी नाही, ती ओळख आहे. समाजात एक गोष्ट नकळत शिकवली जाते, आई म्हणजे त्याग. हो, आई त्याग करते, पण त्याग म्हणजे स्वतःचं अस्तित्व विसरणं नाही. आई म्हणजे प्रेम, ताकद, सहनशीलता आणि अपार क्षमता. जेव्हा तुम्ही आई होता, तुमच्यात एक नवीन शक्ती जन्माला येते. मुलासाठी रात्रभर जागणारी ती आई आपल्या स्वप्नासाठी का नाही जाऊ शकत? आपण स्वतःलाच थांबवतो. आता माझं वय गेलं, आता माझी जबाबदारी जास्त आहे. पण खरं काय आहे? आई झाल्यावर तुम्ही कमजोर नाही, तुम्ही सुपर पॉवर होता. वर्किंग मॉमचा सर्वात मोठा शत्रू कोण? गिल्ट. मुलांना वेळ नाही दिला की अपराधीपणा, स्वतःसाठी नाही दिला की अपराधीपणा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आनंदी आई म्हणजेच आनंदी कुटुंब. जर तुम्ही तुमची स्वप्न मारली तर आतून रिकामेपणा वाढतो आणि तो रिकामेपणा हळूहळू राग, चिडचिड आणि निराशा बनतो. तुमच्या मुलांना थकलेली आई नको आहे, त्यांना प्रेरणादायी आई हवी आहे. तुमचं स्वप्न तुमच्या मुलांसाठी गिफ्ट आहे. तुम्ही जर तुमचं स्वप्न पूर्ण केलं तर तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवता? आई असूनही मोठा विचार करता येतो. जबाबदाऱ्या असूनही स्वप्न पूर्ण करता येतं. भीतीपेक्षा धैर्य मोठं असतं. तुमची मुलं तुमचं ऐकत नाहीत, ती तुम्हाला पाहत असतात. म्हणून तुम्ही धाडस केले तर त्यांनाही धाडस करण्याची सवय लागेल. आजच्या 3 पॉवरफुल स्टेप्स आहेत. स्टार्ट स्मॉल, स्टे कन्सिस्टंट. आपण आई झाल्यावर सर्वात मोठी तक्रार काय करतो माहीत आहे का? माझ्याकडे वेळच नाही. पण खरंच वेळ नसतो का? की आपण परफेक्ट वेळ शोधत असतो? मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा वेळ लागत नाही, मोठी सवय लागते. त्यासाठी काय करायचं? दररोज फक्त 30 मिनिटं स्वप्न वेळ ठरवा. ती कधीही असू शकते, सकाळी, दुपारी ब्रेकमध्ये किंवा रात्री सगळे झोपल्यावर. तर 30 मिनिटात फक्त एकच काम तुमच्या स्वप्नासाठी. जर तुम्हाला यूट्यूब सुरू करायचं असेल तर एक स्क्रिप्ट लिहा, पुस्तक लिहायचं असेल तर एक पान लिहा, फिटनेस गोल असेल तर 20 मिनिटं वर्कआउट करा. लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी इज ग्रेटर दॅन मोटिवेशन. मोटिवेशन येतं जातं, पण सवय रोज येते. दुसरी स्टेप म्हणजे लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील या भीतीवर विजय मिळवा. वर्किंग मॉमची 50% एनर्जी कुठे जाते माहीत आहे का? लोक काय म्हणतील याचा विचार करण्यात. आई असूनही इतकं कशाला? घर सांभाळ आधी, सोशल मीडियावर कशाला येतेस? पण एक सत्य ऐका, लोक तुमचं स्वप्न जगणार नाहीत, ते फक्त बोलणार. त्यासाठी काय करायचं? निगेटिव्ह आवाज ओळखा, आतला आणि बाहेरचा. तुमच्या डोक्यात जेव्हा आवाज येतो तू करू शकणार नाहीस, तेव्हा स्वतःला विचारा का नाही. तुम्ही 3 कारणं लिहून ठेवा, तुम्ही हे का करत आहात. जसं की मला माझ्या मुलांसाठी रोल मॉडेल व्हायचं आहे, आर्थिक स्वावलंबन हवं आहे, माझी ओळख निर्माण करायची आहे. लोक काय म्हणतील याऐवजी माझं मूल काय शिकेल हा प्रश्न विचारा. तुमचं धाडस पाहून तुमचं मूल शिकेल. भीतीपेक्षा कृती नेहमी मोठी असते. तिसरी स्टेप म्हणजे सपोर्ट सिस्टीम तयार करा. वर्किंग मॉम वॉरियर सगळं एकटी करत नाही, ती स्मार्ट असते. आपण आई आहोत म्हणून सगळं स्वतः करायचं ही सवय आपल्याला थकवते. त्यासाठी काय करायचं? आपल्या पती, कुटुंबाशी स्पष्ट बोला. माझं एक स्वप्न आहे आणि मला तुमची साथ हवी आहे. मुलांनाही इन्व्हॉल्व करा. आई आता 30 मिनिटं काम करणार आहे, त्यांना तुमचा प्रवास दाखवा. तुमच्यासारख्या वुमनचा ग्रुप तयार करा. लक्षात ठेवा, मदत मागणं कमजोरी नाही, ते तुमच्या स्वप्नांवर विश्वास असल्याचं चिन्ह आहे. तुम्ही जेव्हा छोट्या सुरुवातीने सुरुवात करता तेव्हा लोकांच्या आवाजावर मात करता. जेव्हा सपोर्ट सिस्टीम तयार करता तेव्हा फक्त स्वप्न पूर्ण करत नाही, तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक नवा स्टँडर्ड सेट करता. आई असणं मर्यादा नाही, ती तुमची सुपर पॉवर आहे. छोटं सुरू करा, भीतीला थांबवा आणि मदत स्वीकारा. आणि मग बघा तुमचं स्वप्न तुमच्या आयुष्याला कसं बदलतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी माझं स्वप्न जिवंत ठेवणार. आणि आपल्या वर्किंग मॉम वॉरियर कम्युनिटीचा भाग व्हा. धन्यवाद.